हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत. कांद्याचे मी साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे कांदे. तर आपल्याला हे कांदे काय करायचे, बारीक नाही चिरायचे, अगदी मोठे मोठे चिरायचे आहेत आपल्याला, अशा पद्धतीने बघा. आणि अद्रक घेतलेली आहे मी. इथं कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. थोडं खोबरं घेतलेलं आहे आणि एक टमाटा घेतला आहे बघा, पाहू शकता तुम्ही. तर आपल्याला हे सर्व असं जाडं जाडंच कापून घ्यायचं आहे, बारीक बिलकुल पण कापायचं नाही. आपल्याला वाटण हे कच्चं वाटण करायचं आहे मैत्रिणींनो, भाजून वाटण नाही करायचं. हे पाहू शकता अशा पद्धतीने कांदा बारीक चिरून नाही घ्यायचा, मोठा मोठा चिरायचा आहे आपल्याला. आणि कोथिंबीर पण आपल्याला फोडणीसाठी थोडी कोथिंबीर ठेवायची चिरून बारीक, आणि थोडी वाटणामध्ये टाकायची. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी ही रेसिपी कुठून पाहताय ते पण कमेंट करून मला नक्कीच सांगा. आवडले तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा. तर सर्व मसाला बघा मी कांदा, कोथिंबीर आणि अद्रक ह्याच्यात टाकून घेतले. तर आपल्याला टमाटा पण काय करायचे, मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे. भाजून भाजायचा नाही मसाला मैत्रिणींनो, असा कच्चा मसाला तुम्ही मिक्सरला वाटून घ्या आणि तो छान परतायचा आहे आपल्याला. त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते आणि एवढी छान लागते ना भाजी मैत्रिणींनो. अशा पद्धतीने तुम्ही भाजी ही करून पहा, खूप छान होती. आपण दरवेळेसच भाजून वाटून घेतो, पण कच्चं वाटण तुम्ही टाकून बघा, खूप छान होतं. तो कोथिंबीर आपण छान बारीक चिरून घ्यायची बघा, ही फोडणीसाठी आपण कोथिंबीर चिरतोय. आता झाकण लावून आपण काय करायचे मैत्रिणींनो, मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घ्यायची. पाहू शकता इथे छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी. आता हे साईडला ठेवूया. आणि ते छोले मी छान हे रात्रभर भिजत घालून मस्त भिजलेले, स्वच्छ 2 पाण्याने धुवून हे कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत बघा. आणि शिजताच्या वेळेस मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं आणि तमालपत्र टाकलेलं, 2 पानं टाकलेली, तेजपत्ता, आणि छान शिजून घेतलेली आहेत पाहू शकता. तर इथे गॅस आपण आता पेटून घेऊया. खूप झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, टाईम बिलकुल पण लागत नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, त्या पुढं तेल टाकून घ्यायचं आहे बघा कढईमध्ये. साधारण मी इथे 1.5 पळी तेल टाकून घेते, तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त तेल करू शकता. आणि तेल आपलं छान गरम झालं ना मैत्रिणींनो, तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला मोहरी टाकून घ्यायची. 1 चमचा मी मोहरी टाकून घेणार आहे बघा. पाहू शकता तेल पण छान गरम झाले आणि मोहरी आपली छान तडतडली. त्यानंतर कोथिंबीर थोडीशी वरून तेलावर सोडायची. आणि इथे मसाले घेतलेले मी. मसाले तुम्हाला सांगितले नाही कारण तेल खूप गरम होतं, त्यामुळे मसाले मी सांगते तुम्हाला. बेडगी मिरची पावडर घेतलेली मी कलरची, थोडी हळद घेतलेली, धना पावडर घेतली होती, आणि छोले मसाला तो घेतलेला मी 2 चमचे. आणि ह्याच्यामध्ये मी कांदा मसाला किंवा लाल तिखट नाही टाकलं. मी ह्याच्यामध्ये काय टाकणार आहे, लाल मिरच्या मी आणि लसूण, लाल मिरच्या आणि लसूण मी वाटून घेतलेलं, त्याची एक चमचा मी त्याचा टाकणार आहे. पाहू शकता तुम्ही. ह्याने भाजीला खूप टेस्ट भारी येते मैत्रिणींनो मसाल्यापेक्षा. आणि हे छान आपल्याला आता तेलावर छान परतून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने. थोडी वेगळी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्ही ह्या अशी पद्धत तुम्ही वापरा आणि एकदा ही भाजी करून बघा, खूप मस्त होती, सगळ्यांना आवडण अशी, हॉटेलला मागं सारण अशी भाजी होती ही. तर छान मिक्स करून झाले आपलं, पाहू शकता. ह्यो मसाला आपल्याला छान परतायचा आहे, 1-2 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे. का तर आपलं वाटण कच्चं होतं, कच्चं वाटण केलं होतं मी. तेल सुटस्तवर ह्यो मसाला आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. जेवढा मसाला मैत्रिणींनो छान परतन ना, तेवढं आपल्या भाजीला टेस्ट खूप छान येते.
पाहू शकता छान तेल सुटले आपल्या मसाल्याला. एक 2 मिनटं हे मसाला मी छान 2-3 मिनटं छान परतून घेतलेले आहे बघा तेलावर. त्यानंतर आपल्याला इथे छोले टाकून घ्यायचे बघा. मी छान शिजून घेतलेले हे. छोले पण छान मिक्स करून घ्यायचे बघा मसाल्यासोबत. आणि जास्त पातळ आपल्याला ग्रेव्ही नाही करायची ही. हे पातळ नाही करायचा रस्सा ह्याचा, घट्टसरच ठेवायचे ही असं म्हणजे ग्रेव्ही टाईप. पाहू शकता एवढं मी टाकले पाणी ह्याच्यामध्ये. त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा मैत्रिणींनो. मीठ बेतात टाकायचे कारण मी शिजताच्या वेळेस छोलेमध्ये मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता थोडं मीठ टाकायचे. आणि सर्व भाजी परत एकदा मिक्स करून घ्यायची छान बघा. तर पाहू शकता कलर भाजीला खूप छान आलेला आहे आणि तरी पण छान मस्त सुटलेली आहे. तर ही भाजी एकदा आपण परत मिक्स करून घ्यायची अशी छान. पाहू शकता तुम्ही. तर मैत्रिणींनो ही रेसिपी एवढी छान आहे, अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा करून बघा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना शेअर करा आणि कुठून पाहताय कमेंट करून मला नक्कीच सांगा. त्यानंतर मी इथे थोडी कोथिंबीर बघा चिरून घेतली होती फोडणीसाठी, ती मी वरून टाकली. पहिली पण मी तेलावर थोडी कोथिंबीर टाकलेली आणि भाजी आपली झाली ना त्यानंतरच कोथिंबीर वरून टाकायची. भाजी दिसायला पण छान दिसते आणि खायला पण टेस्टी होती. तर पाहू शकता मस्त आपली भाजी तर्रेदार अशी झालेली आहे बघा. एक 2 मिनटं ह्याला उकळी काढून घ्यायची आपल्याला. आणि मैत्रिणींनो मी ह्या भाजीसोबत भटोरे पण करणार आहे, पण मग मी भटोऱ्याची रेसिपी नाही केली. तुम्हाला सांगते मी ह्याच्याबरोबर भटोरे बनवणार आहे, कारण छोले संग भटोरे खूप छान लागतात खायला. तर तुम्हाला ही छोलेची भाजी माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप आवडतं. आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला सांगा. मैत्रिणींना तुमच्या शेअर करा. आणि रेसिपी कशी वाटली मला खरंच नक्की सांगा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. आणि अशा पद्धतीने नक्कीच करून पहा. परत एकदा सांगते तुम्हाला.